पाहायला मिळतं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, रोहिणी खडसे असतील पोहोचलेले आहेत। शशिकांतजी, खरं तर एकीकडे तुम्ही मोर्चा काढताय, सत्याचा मोर्चा, परंतु दुसरीकडे भाजपचा मूक मोर्चा आहे। कशा पद्धतीने बघता? वारंवार निवडणूक आयोग तुम्हाला उत्तर देत नाही। हा मोर्चा सत्याचा आहे, लोकशाही टिकवण्याचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातल्या मताच्या अधिकाराचा आहे। महाराष्ट्राच्या लढाऊ भूमीतून, मुंबईच्या असलेल्या कुरुक्षेत्रातून उद्याचा देशाचा इतिहास घडवण्याच्या संदर्भामध्ये लोकशाही टिकवण्याची पहिली आग या आंदोलनातून होईल। ही आग आता पेटेल, देशामध्ये पेटेल आणि स्वतःचा अधिकार आता जर मशीन हिसकावून घेत असेल त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। काही लोकांनी मूक मोर्चा काढलेला आहे। त्यांचं म्हणणं आमच्या सर्व हुकुमशाही सिस्टीमला निवडणूक आयोग पण खिशात आहे, न्यायव्यवस्था खिशात आहे, आम्ही म्हणेल त्याप्रमाणे होईल, याला तुम्ही मूकसंमती द्या, अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे। मला वाटतं आता भाजप कधीपासून या असलेल्या निवडणूक आयोगाची संमती आणि त्या ठिकाणी प्रवक्ते झाले, याचाच अर्थ असा आहे निवडणूक आयोग पूर्णपणाने हे सांगतात त्याप्रमाणे ऐकतात, म्हणून त्याच्या विरोधात हे आंदोलन करतात, याचा अर्थ आहे डाल में कुछ काला आहे। परंतु आज देखील या मोर्चाच्या नंतर निवडणूक आयोगाच्या काही हालचाली दिसल्या नाही, म्हणजे दुबार मतदार असेल, मतदार यादींमधल्या घोळाच्या संदर्भात मग पाऊल काय असणार? त्या हालचाली करतील अशी आम्हाला अपेक्षा होती। राज्य निवडणूक आयोग केंद्राच्या निवडणूक आयोगाकडे हे करत होतं, केंद्राचं राज्याकडे करत होतं। त्या आज आम्ही मागणी केलेली होती, त्यांनी फक्त दोनच हे केले आहे की मतदार यादीमध्ये दुबार नावं असेल त्याला आम्ही चॉईस देऊ, कुठे त्यांनी मतदान करायचं। म्हणजे दुबार नावं आहे ते कबूल करतायत, त्यांचं नाव रद्द करण्याची सिस्टीम करावी, रद्द करावं अशी आमची मागणी आहे। त्याला तुम्ही चॉईस काय देणार आहात? आणि दुसरं त्यांनी सांगितलं की लिंकिंग आम्ही करणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांनी लिंकिंग कुठलं केलेलं आहे? आधार कार्ड, मतदारांची मतदार केंद्र, मतदारांची असलेले अधिकाराचं मतदानाचं तो ह्या कार्ड ते, आणि दुसरं ऑनलाईनमध्ये मोबाईल लिंकअप, यामध्ये एका माणसाला आज ऑब्जेक्शन घ्यायला अधिकार होता तो पण यांनी काढून टाकलेला आहे। लिंकअपमध्ये फक्त ऑनलाईन ज्या लोकांनी बोगस केलेलं आहे त्या लोकांचं फक्त लिंकअप सापडतं, याचा आमचा विरोध आहे। आणि मला वाटतं की सगळं निवडणूक आयोग ते सांगतील त्याप्रमाणे आदेश काढताय, आमचा त्याला विरोध आहे। रोहित पवारांवरती गुन्हा दाखल होतो। रोहित पवारांनी पक्ष कार्यालयातच पत्रकार परिषद घेत डोनाल्ड ट्रम्पचं एक आधार कार्ड जे आहे बोगस पद्धतीने, कशा पद्धतीने आधार कार्ड जनरेट होतं त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं, त्यावरती मात्र आता सरकारने गुन्हा दाखल केला। असं आहे की त्यांनी दाखवलेलं कसं बोगस होतं हे दाखवलेलं असेल तो गुन्हा असेल तो दुर्दैव आहे। मग आम्ही खरे दाखवलेली कार्ड आहेत ज्याच्यात बोगस नाव आहेत, बोगस कार्ड आहेत हे दाखवले आहेत, मग निवडणूक आयोगावर त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे पोलिसांनी। उलट ज्यांनी खोटं कसं आहे ते दाखवतात त्या रोहित पवार गुन्हा होत असेल तर मग निवडणूक आयोगाला सत्य परिस्थितीमध्ये आम्ही पुरावे दिले तर निवडणूक आयोगावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे। रोहिणी खडसे आहेत आपल्याबरोबर, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे। खरं तर सातत्यानं तुमच्या पक्षाकडनं मागणी होते, कारण की विधानसभेमध्ये तुमचे उमेदवार पराभूत झाल्यानंतर सातत्याने ही मागणी करत होतात की मतदार याद्यांमधला घोळ असेल, मतचोरी असेल किंवा बूथ कॅप्चरिंगचे विषय असतील, या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीच भूमिका घेत नाहीये। तुम्ही बघितलं असेल जिथे जिथे आम्ही सगळे निवडणुका लढल्यात प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये कुठे ना काहीतरी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते याद्यांमध्ये घोळ आहे। त्यावेळेस सगळ्या याद्यांमधल्या घोळवरती जेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला जाब विचारण्याचा प्रयत्न करतो, कुठलंही उत्तर मिळत नाही किंवा जे उत्तर दिलं जातं ते असमाधानकारक असतं किंवा ते ज्या प्रश्नांना आम्ही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये उत्तर मिळत नाही। आणि निवडणूक आयोगाला आम्हाला आत्ता ह्या आंदोलन आणि मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जाब विचारतो आणि आम्हाला अपेक्षा आहे की आता निवडणूक आयोगाने चांगल्या आणि व्यवस्थित रीतीने विश्वास होईल महाराष्ट्रातल्या जनतेला असं उत्तर देणं अपेक्षित आहे। परंतु ज्या ज्या काही संस्था आहेत, निवडणूक आयोग असेल किंवा महिला आयोग असेल, या काही संस्था आहेत त्या खरं तर लोकांना न्याय देण्यासाठी ह्या संस्था खरं तर निर्माण झालेल्या आहेत, परंतु लोकांना न्याय या संस्थेकडनं मिळत नाहीये का? दुर्दैव म्हणावं लागेल। आणि आत्ता तरी असं प्रथमदर्शनी असंच वाटतंय की लोकांना न्याय मिळत नाही म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावरती उतरलेत। खरं तर धन्यवाद। आपण पाहिलं तर शशिकांत शिंदे असतील, धैर्यशील मोहिते पाटील असतील, मेहबूब शेख असतील, त्याचसोबतच रोहिणी खडसे असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आता सत्याच्या मोर्चासाठी मेट्रो सिनेमाच्या चौकात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात शरद पवार देखील या मोर्चासाठी उपस्थित राहतील आणि या ठिकाणाहून मोर्चा जो आहे तो पुढे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाकडे जाणार। आजच्या या सगळ्या मोर्चाच्या सभेमध्ये या नेत्यांकडनं काय महत्त्वाची विधानं किंवा काही भूमिका घेतली जाते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जर्नलिस्ट सिद्धेश नाईक, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.